दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लहरिया नगर, कौलखेड, अकोला या ठिकाणी. आणि त्याचबरोबर आता आपण जाऊन भेटणार आहोत सौ नम्रता पंकज सुरळकर वहिनींना. आजच्या भागामध्ये काय होणार, काय घडणार आणि अकोल्यातल्या आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार, तर आता सुरुवात करूया आजच्या भागाला. सुरळकर कुटुंबाला भेटून बघूया आजच्या भागात काय घडणार. चला. असं वाटत होतं बापरे, इथं 2 लेकराची बाप दिसते. असं नव्हतं वाटत. मी पण यंगच वाटत होतो. तारीख आहे ना लक्षात, होतीच आता हिचा याला 18 फेब्रुवारीला हिचा वाढदिवस होतो. 18 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. अरे बापरे. गजानन महाराज. गजानन महाराज की जय. घ्या उखाणा घ्या. दह्याचा केला श्रीखंड, दुधाचा केला खवा, पंकजरावांसारखा पती मला जन्मोजन्मी हवा. काय गोड हसतायत बघताय का. द्या ओळख करू. मी नम्रता सुरळकर, हे माझे मिस्टर पंकज सुरळकर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे उंचशे माझे बाबा. बाबा बाबा नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ह्या माझ्या ननंदबाई. नमस्कार. त्या जाऊबाई. कुठे आहेत त्या. ह्या मनीषाबाई. हा. आणि यांच्या सगळ्या माम्या. माम्या मध्ये 3 मामी आहेत. तर सगळ्यांना त्यांच्या 3 मामी आलेल्या आहेत, तर म्हणून मग प्रत्येकीची ओळखी करून देण्यापेक्षा सगळ्यांना ग्रुपमध्ये 3 माम्या. 3 माम्या. आणि या माझ्या आत्या उमा आत्या. नमस्कार. आणि ही बस सगळं ऑल परिवार लहरिया नगर. लहरिया नगरचं एक कुटुंब. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. 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 हा तुम्हाला पण. आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मंगल समयी दाराला लावतात आंब्याचं तोरण. अशोकरावांचं नाव घेते आदेश भाऊजी येण्याचं कारण. राजहंस पक्षी खातो मोत्याचा चारा, होम मिनिस्टर पाहून नाही दुःखाचा वारा. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर. बुलढाणा जिल्ह्यात मोताळा येथील. आई बाबा काय करतात. बाबा तहसील ऑफिसला आहेत, आई गृहिणी आहे. आणि आपण काय करता. माझं BA पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि मी गृहिणी आहे. पुढे काय करायचं ठरवलं. पुढे MA करायचं ठरवलं होतं, पण त्याच्यानंतर मुलगी झाली मला, मग त्याच्यामुळे नाही ऍडजस्ट झालं माझं. मुलगी झाली. मग लग्न कसं जमलं. लग्न बरं ठीक आहे. हे बरोबर. आधी मला सांगा की तुम्ही म्हणालात उखाण्यामध्ये की जन्मोजन्मी हाच पती हवा. हवा. त्यांना जरा बोलवा आधी. अहो. जन्मोजन्मी हाच पती हवा. उभे राहा, हवा येऊ दे. कुठलं बालपण. इथलंच अकोल्यामध्येच. अकोल्यामध्ये. तुम्ही हसता फार गोड. कसं काय हो. गोड बॅकग्राऊंड गोड असतं. किती छान उत्तर दिलं. थँक्यू. बरं मला सांगा किती जन्म पाहिजे हा नाव. मी जेवढे जन्म घेईल तेवढे. तुमचं काय म्हणणं आहे. बरोबर. काय. मला पण जन्म असली बायको पाहिजे. असलीच हेच पाहिजे. लग्न कसं जमलं. आमच्या दूरच्या नात्यातल्या मावशी आहेत, शांता मावशी भुसावळला असतात. त्या आमच्याकडे आलेल्या आहेत. त्यांनी मला कधी बघितलेलं नव्हतं. आणि मग आईला म्हटलं तुझा मुलगा मोठा दिसतोय, लग्न करणार या वर्षी. मग आई म्हटली बघू चांगली मुलगी असली तर. मग लगेच त्यांनी हिच्या मोठ्या बहिणीचं स्थळ माझ्यासाठी आणलं. मग ऍक्च्युली आम्ही कुंडली बघितली नाही आणि मोठ्याला जायला निघालो.
एक 10 किलोमीटर अलीकडे असताना आमच्या ब्राह्मणांचा फोन आला की तुम्ही जी नाव दिलेत आणि जन्मतारखा दिल्या ह्या मॅच करत नाही आणि ही मुलगी तुम्हाला चालणार नाही. आता 10 किलोमीटर गाव राहिला. आम्ही तिथून यांना फोन केला तिच्या वडिलांना की आमचं येणं टळत आहे, आम्ही आलेलो आहे तरी पण येत नाही कारण की मुलगी दाखवायचा कार्यक्रम होऊ शकणार नाही कारण मुलीचे आणि आमच्या मुलाचे गुण जुळत नाही. मग हिचे वडील म्हणले की बाबा कधी तुम्ही या कारण जेवण वगैरे पूर्ण आमची तयारी झाली, जेवण करा, मुलगी दाखवायचा कार्यक्रम नाही करू, जेवण करून तुम्ही जा. आणि तिथे गेल्यानंतर सगळे आता मोठे असल्यामुळे माझे आई वडील असल्यामुळे यांना नमस्काराला बोलवलं की बा वरिष्ठ लोक तुम्ही नमस्कार करायला या. तिघी बहिणी नमस्कारासाठी आलो आहे. तर मी एवढं कशा तरी ड्रेसमध्ये यांनी मला नुसतं एकसारखे पाहत राहिले. काय झालं आता सांगा. पहिले मी आली. थांबा 1 मिनिट, आता त्यांच्याकडनं कळू द्या मग तुम्ही सांगा काय ते. थांबा जरा राखून ठेवा. काय झालं तेव्हा? मला थोडा डिसमूड झाला होता की आता मुलगी पाहायचा कार्यक्रम कॅन्सल झालाय, त्याच्यात ही दिसली आणि घंटी वाजली डोक्यामध्ये आणि मग मुलं पाहता. मग काय हे बघत होते सतत? हो मला माझ्या बाबांनी सांगितलं सगळ्यांना. तू पण बघत होती. मी नव्हती पाहत. हो मग तुला कसं कळलं मी तुझ्याकडे बघत होतो? ही पण बघत होती. सांगणाऱ्यांनी सांगितलं मला. काही सांगणार नाही, ही पण बघत बाबांनी सांगितलं मला सगळ्यांना नमस्कार कर. मी आईंना बाबांना सगळ्यांना केला. यांचे भाऊ चुलत वहिनी सगळे होते. मग यांच्याकडे गेली नमस्काराला. हे मला असं करतात असे. मी यांना नमस्कार करत होती. मला माहिती नाही ना ऍक्च्युअली मध्ये हाच मुलगा आहे म्हणून त्यांना असं नमस्कार मी नमस्कार करायला हे मला असे करत होते. काय असं काय केलं? असं काय मला कशाला नमस्कार करतो बाबा, मी एवढा नाही म्हणून. आणि माझ्या लक्षात हे नाही आलं की हाच मुलगा आहे कारण टीका वगैरे लावून होता आणि असं वाटत होतं बापरे इथं 2 लेकराची बाप दिसते. असं नव्हतं वाटत. मी पण यंगच वाटत होतो तेव्हा पण. त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं की हाच मुलगा आहे म्हणून. अरे बापरे. मग ते त्यांनी मला बघितलं आणि लगेच मी वरती झाली आली. यांनी त्यांच्या आईला फोन केला. आई म्हणे मला ती 2 नंबरची मुलगी खूप आवडली म्हणे, खूप आवडली म्हणे. मग आई म्हणे अरे असं का बोलतो म्हणे, असं नको बोलू, आपण मोठ्या मुलीचं पाहायला आलो. अरे आई म्हणे तिची कुंडली नाही जुळत आहे म्हणून आपण मग दुसरीला बघायला काय हरकत आहे म्हणे. मग लगेच आईंनी माझ्या बाबांना फोन केला की दादा माझा मुलगा असं म्हणतोय सेकंड. मग माझ्या बाबांना ठीक आहे काय हरकत नाही म्हणे. एरवी तिला गुरु असल्यामुळे आता तुम्ही सांगितलेलंच आहे म्हणे गुरु आहे तर मग आपण लहानीचा विचार करू. मग लगेचच त्यांनी मला बोलवलं. मी त्याच ड्रेस मध्ये होती तशीच होती. परत बोलवलं मला परत तिला बघायचं आहे म्हणे. हो. आणि मग बस त्यांनी मला प्रश्न विचारले तुझं नाव काय वगैरे काय शिक्षण करते हे ते. आणि बस मग घरी आले. त्याच्यानंतर सुद्धा आहे म्हणे माझं मन नाही भरलं आहे म्हणे त्या मुलीशी बोलताना. मला अजून तिच्याशी बोलायचं आहे म्हणे. परत 8 दिवस. काय थांबा हे काय आहे सांगा आता सांगा. ऍक्च्युली कसं आहे मी म्हटलं तिच्या आवडी निवडी विचारून घेऊ सूट होईल की नाही म्हणून म्हटलं एकट्यात बोलायचं आहे. मग मी सेकंड टाइम गेलेलो. ही माझ्याशी बोलायला खाली आली, सोबत वडिलांना घेऊन आली आणि ते वडील तिथे थांबले म्हणे बोला आता. मग काय बोलणार मग तिच्याशी. माझे वडील आमच्या दोघांच्या मध्ये उभे होते आणि त्यांना म्हणे बोला म्हणे हिच्यासोबत काय बोलायचं. त्यांनी आपलं असं मान केली आणि उभे राहिले, काहीच बोलले नाही. मग वडिलांच्या लक्षात आलं. मग वडील तिथून चालले गेले आणि माझा एक असा चुलत भाऊ होता तो आमच्या दोघांच्या मध्ये येऊन बसला. मग आणि तो काही लहान नव्हता, इंजिनिअरचा स्टुडंट होता आणि त्यांनी ऐकू येत नसल्याचं सोंग घेतलं आणि असा बघायला लागला. मला माहित होतं याचे कान आमच्याकडेच आहेत आणि हा काही आपल्याला बोलू देणार नाहीये. मग मी तो बोलण्याचा कार्यक्रम पण मग जे काही बोलायचं होतं ते बोललात कधी? फोनवरती. काय काय बोलले हो? ही काही बोलायला तयार नव्हती फोनवरती. आणि मला अजून काय बोलले तू जर म्हणे माझ्याशी लग्न नाही करणार माझ्याशी फोनवर नाही बोलणार तर मी तुला पळवून घेऊन जाईल असं बोलले. आणि ही म्हणली की बरं झालं नेलं असतं पळून माझ्या वडिलांच्या लग्नाचा खर्च वाचला असता जेवणाचा. तुम्ही आधी मला काय नाही सांगितलं मी आलेच ती म्हटलं आणि मग नंतर घरी आलो असतं माझ्या वडिलांचा खर्च वाचला असता ना. सगळ्यांनी म्हटलं असतं जातवाल्यानी जातवाली पळवली. एवढंच म्हटलं. कशी आहे बायको तुमची? तिला मला काळा सावळा म्हणण्यात फार इंटरेस्ट. म्हणजे लग्न ठरल्यानंतर मी तिला म्हटलं की तू फेअर आहे गोरी आहे तर तू याला एंगेजमेंट साठी येलो कलरची साडी घे. म्हणलं हो तुम्ही पण बॉटल ग्रीन कलरचा शर्ट घ्या. म्हटलं मला बॉटल ग्रीन आवडत नाही. तर म्हणते की काळ्या सावळ्या माणसांवरती बॉटल ग्रीन कलर खूप छान दिसतो. असं बोलले होते या? नाही तुम्हाला कुठलाही शर्ट छान दिसेल हेच तुला मला काळा सावळा म्हणायचं आहे की बॉटल ग्रीन चांगला म्हणायचं आहे? बरं आता काय म्हणणं आहे? अजून तिथेच म्हणते. अजूनही म्हणतात? मी सकाळी तयार होत होतो तर म्हणली तुमचा कलर काही चेंज होणार नाहीये असं म्हणाल्या. प्रेम आहे ना तुमच्यावर, प्रेम आहे ना आमच्या वहिनींचं म्हणून म्हणतात. म्हणून तर त्या म्हणतात की जन्मोजन्मी हाच पती हवा. काय लग्नाची तारीख हो? 26 फेब्रुवारी 2008. आणि एंगेजमेंटची त्याच्याच 2-3 महिने आधी. तारीख सांगा. तारीख आहे ना लक्षात.
होतीच आता हिचा याला 18 फेब्रुवारीला हिचा वाढदिवस. लवकर सांगा. लवकर सांगा. आताच तुम्ही एप्रिल सेलिब्रेट नाही केलं का? आता ना फेब्रुवारी. एंगेजमेंट फेब्रुवारी. तुमचे एवढे नाही लक्षात राहत हो. वाढदिवस पण नाही लक्षात आहे तारीख. तुम्हाला वाढदिवसही नाही लक्षात. मी तुला घड्याळ दिलं अजून तारीख नाही सांगत आहात पण. तारीख जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. अरे बापरे, माझ्या आईकडे चालली जाते मी. सांगा पटकन सांगा. 5 म्हणायच्या आत. 1 2 माझा वाढदिवस तुझा वाढदिवस मी 18 ऑक्टोबर. जानेवारी 18 ऑक्टोबर. 5. तुम्ही लवकर सांगा हो. माझा 18 जुलै. ते दुसऱ्याचं विचारलं लगेच लक्षात राहतो. कोणाचाच नेला. 18 एप्रिल. मी सांगू. 18/8/1988. 18 ऑगस्ट. थांबा, चुकलं. 8 म्हणजे ऑगस्ट. बरोबर आहे. थांबा, हा बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. 18/8/1988. काय हो एवढा उशीर? बरं, अॅनिव्हर्सरीची तारीख. अॅनिव्हर्सरीची तारीख 26 फेब्रुवारी. काय बरोबर आहे? वर्ष 8/2008. हे काय होमाला बसलायत का? सतत असं करताय. काय करता आपण? चॉकलेटचा कारखाना. अरे वा, म्हणून हे गोड आहेत. आत्ता कळलं मला. आता या ठिकाणी 8 चॉकलेट्स येणार आहेत. आपल्या 8 वस्तू समोर येणार आहेत आणि या 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघणार आहोत. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. हा, आता बघायचं मला दोघांचं प्रेम किती घट्ट आहे. वेळ सुरू झाली. 5 रुपये. 5 रुपये. 1 संधी गेली. 50 रुपये. 2 संधी गेलेले. चुकवा. 500 रुपये. शेवटची संधी आहे. आता बक्षीस मिळालं नाही तर तुमच्यामुळे. बरं, मिळालं तर कोणामुळे वहिनी? माझ्यामुळे. नाही मिळालं तर? त्यांच्यामुळे. 1000 रुपये. आणखी 1 संधी दिली असती तर तुम्ही काय उचललं असतं? ओके. बघ. वेळ संपली. नमस्कार. आता आरोप करायचे आहेत आणि तुम्ही किती यांनी आरोप केले तरी सुद्धा आज आमच्या वहिनींच्या बाजूनी ठामपणे उभं राहायचंय आणि हे आरोप काही करतील तुम्ही ते आरोप मान्यच करू नका. जो आरोप करेल त्याला चहा नाश्ता नाही. ठीक आहे, धमकी देताय तुम्ही. आता थांबा, आम्हाला आज बघायचंय की आरोप कसे हे फेटाळून लावतात. चला, पहिला आरोप आहे सासूबाईंचा. आरोप असा आहे की हिचा स्वभाव विसराळू आहे, विसरगोळी आहे आणि विसराळू स्वभाव असल्यामुळे मला असं वाटतं की इतक्या कमी वयात विसराळू आहे, विसरते बऱ्याचशा गोष्टी, तर पुढे यांच्यामध्ये बेजबाबदारपणा वाढू नये. नाही वाढणार. मी आहे, मी लक्ष ठेवून त्याच्याकडे. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही सुनेबद्दल बोललात, तुमच्या मुलाला सुनेचा वाढदिवस पण आठवत नाही हो. तो पण विसराळू आहे. पण हे नाही सांगितलं. पण ती जोडी आणि विसरबोळी आहे, जोडीच विसरबोळी आहे. ते आता जोडी बोलताय, पण आमच्या वहिनींबद्दल आधी बोललात. वहिनींबद्दल विचारलं म्हणून त्याच्याबद्दल पण तेच सांगेल. माऊली कळलं, मला कळलं माऊली कळलं. पुढचा आरोप कोण करणार? मला बोलावते की हा, बोला. मला बोलावते, या मामी. मग मी येते, बसते थोडा वेळ. पाणी आणून का म्हटलं, पाण्याला सांगा लागते का तुला? पाणी तुझं आणायला पाहिजे. मग नंतर थोडा वेळाने आणते पाणी. तुम्ही येताना वॉटर बॅग का आणत नाही? मग चहा ठेवू का मामी? हो म्हणा की नाही म्हणा, चहा ठेवू का मामी? हो म्हणायचं की नाही म्हणायचं, हे तिच्यामध्ये आहे. याचं कारण आमचे मामा आले, त्यांना विचारलं की चहा ठेवायला का? मी आली की. तर आमचे मामा कसे म्हणतात, कशाला चहा? आमची काही तब्येत खराब करायची चहा पाजून. म्हणून मला वाटतं की ह्या त्यांच्याच मिसेस हे पण असं काही बोलतो म्हणून मी आणत. हा, बोला. एक तर चहा पाजून, हा इंग्रजांनी सुरू केला आहे. चहा पाजून इतरांच्या तब्येती खराब करू नये म्हणून मी माझ्या सुनीलला तेच मार्गदर्शन केलं की चहा प्यायचा आहे का, कारण मी चहा कधीच पित नाही. म्हणून इथं सगळ्यांना विचारायचं चहा प्यायचा आहे का, विचारायचं. 1 मिनिट, याला जबाबदार या आहेत.
त्याला जबाबदार मीच आहे. मग म्हणायचं ना तसं. स्वतःचा थर्मास भरून आणायचा इथे येताना आणि पाजायचं आम्हाला पण. हा? आम्हाला पण पाजायचं. आता चालतो दुसऱ्याने केलेला. मी मोठी मम्मी ऍक्च्युली ठेवायचं काम आहे. घ्या मामी चहा घ्या. मी मोठी आहे ना. बरोबर, एक मिनिट. बरं, मला तुम्हाला विचारायचंय दोघांना, तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे? कशामध्ये सांगू, लिटर, किलो, टन? नाचातून सांगाल? सांगशील का? चालेल. 1 2 काय हे आधी हातात हात पकडला का? गाणं. हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे, बघितलं टाइमपास या चित्रपटाचा प्रभाव किती आहे. पण हे गाणं तुम्हाला की हे काय बसवून ठेवलं तुम्ही स्टेप्स? कधीतरी केव्हा तरी काही कार्यक्रम बघून कुठलंही गाणं लागलं की स्टेप्स याच असतं. म्हणजे चाहे कोई मुझे जंगली कहे हे गाणं लावलं त्याच्यावर सुद्धा. व्हेरी गुड. पण खूप छान, शुभेच्छा. आणि आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले? कारण गृहलक्ष्मीच्या पावलानं आमची ही ताई उंबरठा ओरलांडून या तुमच्या घरात आलेली आहे. तिचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे. सासरी बुवांचं काय म्हणते? चांगले गुण म्हणजे मला गरम गरम डबा वेळेवर मिळतो खाली. डब्यात काय असतं का खाली असतो? पूर्ण स्वयंपाक असतो, जे काही शिजलं बिजलं ते सगळं. खूप तुमची काळजी घेते. थोडक्यात या सगळ्या आरोपांवर, कौतुकावर माऊली आता तुम्ही बोलायचंय, तुमचं काय म्हणणं आहे वहिनी? आरोप आता ते केव्हाही आल्या की पहिले मी त्यांना चहा वगैरे तर देणार, विचारणार सगळ्यात पहिले, मामी चहा घेणार का? मी सांगू का तुम्हाला? त्यापेक्षा एक सल्ला देतो. घराच्या समोर पूर्वी तुळशी वृंदावन असायचं, तुम्ही आता एक चहाची किटलीच भरून फक्त मामीसाठी असं घेऊ. आणि आईने सांगितलं मी विसरभोळी आहे खरं तर मी विसरभोळीच, पण आता नाही करणार विसरभोळेपणा. फक्त एक लक्षात ठेवा, उद्यापासून विसरभोळेपणा करणार नाही हे विसरू नका. असं म्हणत झी मराठीकडून हा तन्मणी आमच्या वहिनींना अभिनंदन. थँक्यू. बघूया कोण जिंकणार पैठणी, बघूया कोण जिंकणार पैठणी आणि कुणाची निवड होणार आहे अकोल्यामधल्या आजच्या या भागात. एक चिठ्ठी काढायची. नाव आहे ज्योती प्रकाश काळे. नाव सांगा. सौ ज्योती प्रकाश काळे. कुठे राहता? कौलखेड. कौलखेड. घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर, मी आणि माझ्या 2 मुली. मिस्टर, तुम्ही आणि मुली. मिस्टर काय करतात? पोलीस मध्ये. पोलीस. सांगू नका हात दाबला. हे बरं आहे, म्हणजे माझाच हात दाबला आणि मी सांगायचं नाही. तुम्हाला शुभेच्छा देतो आम्ही टाळ्या वाजवून. बघूया कोण जिंकणार पैठणी. या ठिकाणी 4 टप्पे आहेत. आपण जर बघितलं तर त्या 1, 2, 3 आणि 4 अशा 4 टप्प्यांवरती जाऊन तो प्लास्टिकचा चेंडू थांबला पाहिजे. ज्या टप्प्यावर थांबणार तितके गुण. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. त्या जाळीमध्ये जाऊन चेंडू थांबला पाहिजे. सुरू. 1, 2, 3 टाका.
4 4 आणि 2 6 6 आणि 3 9 12 14 15 16 थांबा आता तुम्ही टाकायचे 10 2 2 आणि 3 5 5 आणि 2 7 8 11 13 15 17 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या काळे वहिनी. काळे वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सुरळकर वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. लहरिया नगर अकोला या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात शेगावमध्ये. नमस्कार.